Hello students, welcome in Sahaj Shikshan. Today I am going to teach you standard 10. Subject is a science and technology part 2. In that chapter number 1st, heredity and evolution. म्हणजेच आनुवंशिकता आणि उत्क्रांती. So let's start to chapter. In this chapter, which point we are going to learn is that first part on this chapter is heredity and hereditary changes, transcription, translation and translocation. Point first is a heredity and hereditary changes. म्हणजेच आनुवंशिकता आणि आनुवंशिक बदल म्हणजेच काय हे आपण आता बघूयात. In that first we will see what is the definition of heredity. It is a process by which physical or mental qualities pass from parents to child is called heredity. म्हणजेच ही एक अशी प्रक्रिया आहे की त्यामध्ये त्यांच्या आई वडिलांचे जे काही गुणधर्म आहेत हे त्यांच्या मुलांच्या मध्ये पास करणे ही जी प्रोसेस आहे प्रक्रिया आहे ह्याला आनुवंशिकता असे म्हणतात. बघा, इट इज अ प्रोसेस बाय विच फिजिकल और मेंटल क्वालिटीज, वी कॅन से इट इज अ फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स असं सुद्धा म्हणू शकतो. फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजेच काय तर त्यांचे जे काही आईज कलर आहेत, केसांची जी हेअरस्टाईल आहे म्हणजे स्ट्रेट हेअर, कर्ली हेअर, फेअर कॉम्प्लेक्शन, त्यांची हाईटची इन्फॉर्मेशन, ही ऑल इन्फॉर्मेशन जी काय आहे ही विच इज पास फ्रॉम पॅरेंट टू चाइल्ड इज कॉल्ड हेरिडिटी. म्हणजे त्यांच्याबद्दलची जी काही त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे जवळजवळ त्यांच्या मुलांच्या मध्ये पास होणे या प्रोसेसला हेरिडिटी किंवा आनुवंशिकता असे म्हणतात. देन नेक्स्ट और ट्रान्सफर जेनेटिक कॅरेक्टर फ्रॉम वन जनरेशन टू अदर वाया जीन. म्हणजेच कॅरेक्टर, जेनेटिक कॅरेक्टर म्हणजे जे काही आहे जनुकीय कॅरेक्टरिस्टिक्स आपण म्हणतो असे एका जनरेशन पासून एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे पास करणे वाया जीन्स म्हणजे जनुकांच्या द्वारे. जीन्स म्हणजे काय हे आपण पुढच्या भागांमध्ये बघणारच आहोत किंवा पुढच्या स्लाइड्स मध्ये आपण नीट समजून घेऊयात. वाया जीन्स ते जे काही जेनेटिक कॅरेक्टर्स आहेत हे एका पिढीपासून दुसऱ्या पिढीकडे ट्रान्सफर करणे याला सुद्धा आनुवंशिकता किंवा हेरिडिटी असे म्हणतात. इथे मी एक एक्झाम्पल थ्रू तुम्हाला सांगत आहे. आई वडील किंवा मदर फादर असं सांगू शकता आणि हे त्यांचे मुलं आहेत. तर यांच्यातील जे काही गुणधर्म आहेत ह्यांचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे त्यांच्या मुलांच्या मध्ये पास होणे ही जी प्रोसेस आहे यालाच आनुवंशिकता असे म्हणतात. सी स्टुडंट, again I will tell you the definition of heredity. It is a process. It is a process by which physical or mental qualities pass from parents to their children is called as a heredity. Next, what is the uses of this heredity? So there is a first use. Heredity is useful for diagnosis, treatment and prevention of hereditary disorder. म्हणजेच या आनुवंशिकतेचा उपयोग हा आनुवंशिक जे काही रोग आहेत किंवा आजार आहेत, समजा डायबिटीज, हा जो डायबिटीज आजार आहे आजोबांच्याकडून वडिलांच्याकडे, वडिलांच्याकडून मुलांच्याकडे असा हा जो आजार आहे डायबिटीज सारखा हा पास होत जातो. तर हा आजार आनुवंशिकरित्या पास होऊ नये किंवा सपोज झाला तर त्याच्यावरती काही प्रिव्हेन्शन्स व्हावे, त्याच्यावरती ट्रीटमेंट व्हावी यासाठी या हेरिडिटीचा उपयोग केला जातो. नेक्स्ट, प्रोडक्शन ऑफ हायब्रिड व्हरायटीज ऑफ ॲनिमल अँड प्लांट्स. म्हणजे सध्या जे काही हायब्रिड ॲनिमल्स किंवा प्लांट्स सुरू आहेत त्याच्यामुळे प्रोडक्शन भरपूर प्रमाणात होत आहे. अशा ठिकाणी सुद्धा या हेरिडिटीचा उपयोग केला जातो. देन थर्ड पॉइंट इज इन अ इंडस्ट्रियल प्रोसेस इन विच मायक्रोब्स आर युज्ड. म्हणजे काही असे उद्योगधंदे आहेत त्याच्यामध्ये सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. अशा ठिकाणी सुद्धा किंवा अशा इंडस्ट्रीज मध्ये सुद्धा या हेरिडिटीचा उपयोग केला जातो. अगेन देयर इज अ फोर्थ युजेस विच विल बी युज्ड इन अ क्राईम प्रोसेस. म्हणजेच डीएनए टेस्टिंग, फिंगरप्रिंटिंग टेस्टिंग अशा ठिकाणी सुद्धा या हेरिडिटीचा उपयोग केला जातो. सो दिस इज अ युजेस ऑफ दिस हेरिडिटी. तुम्हाला परीक्षेमध्ये कदाचित 2 किंवा 3 मार्काला व्हॉट इज द युजेस ऑफ हेरिडिटी असा प्रश्न विचारू शकतात. सी स्टुडंट, नाउ वी विल लर्न अबाउट व्हॉट इज अ डीएनए. The long form of DNA is a deoxyribonucleic acid. Deoxyribonucleic acid. Okay, long form of DNA is a deoxyribonucleic acid and founder of this DNA is a Friedrich Miescher. Okay, this is the structure of this DNA. आता हा जो डीएनए आहे म्हणजेच डीऑक्सीरायबोन्यूक्लिक ऍसिड हे नेमकं आपल्या ह्यूमन बॉडी मध्ये असतो कुठे याचा पहिल्यांदा आपण प्रिव्ह्यू बघूयात. See, this is a human cell.
Okay, this is a picture of human cells. Group of cells can made tissues. म्हणजेच या सेल्सचा जसा जसा ग्रुप होत जाईल यांच्यापासून सेल्स टिश्यूज बनतात की म्हणजे त्याला आपण उती असं म्हणतात. या ठिकाणी मी ह्या उतींचं पिक्चर्स दाखवलेलं आहे. देन हे ज्या उती आहेत या उतींच्या पासून पुढे आपले ऑर्गन्स बनतात. म्हणजे जी काही इंद्रिय आहेत, हार्ट, लंग्स, लिव्हर, लार्ज इंटेस्टाइन, स्मॉल इंटेस्टाइन्स, अशी जी काही इंद्रिय आहेत ही या उतींच्या पासून बनतात. अँड देन नेक्स्ट मेक्स बॉडी. ओके, म्हणजेच बघा परत सांगते मी, पहिल्यांदा मानवी पेशी असते, या पेशींच्या पासून उती बनतात, उतींच्या पासून पुढे आपले ऑर्गन्स किंवा इंद्रिय बनतात आणि त्यापासून पुढे आपली ह्यूमन बॉडी बनते. तर आता यामध्ये हा डीएनए नेमका असतो कुठे? या ठिकाणी मी इथून इकडे बाण दाखवलेला आहे. म्हणजेच हे जे काय आहे हे सेंटर ऑफ द सेल्स, म्हणजेच या पेशीचा हा मध्य आहे किंवा या पेशी केंद्रक आहे आपण असं म्हणूयात. तर ह्या पेशी केंद्रक आहेत, या पेशी केंद्रकामध्ये किंवा या सेल्स मध्ये न्यूक्लियस असतो. दिस इज कॉल्ड एज अ न्यूक्लियस. इन दिस न्यूक्लियस वी विल फाउंड दॅट दिस टाइप ऑफ स्ट्रक्चर, दिस स्ट्रक्चर्स इज कॉल्ड एज अ क्रोमोझोम किंवा याला गुणसूत्र असं म्हणतात. अशा प्रकारचे हे जे स्ट्रक्चर दिसत आहे हे क्रोमोझोम आहेत, ह्याला गुणसूत्र असं म्हणतात. आणि हे जे गुणसूत्र आहेत हे गुणसूत्र हे या डीएनए पासून बनलेले असतात. म्हणजेच आता आपल्याला कळालं असेल की ह्या डीएनएचं नेमकं वास्तव्य आहे कुठे, तर सेंटर ऑफ द सेल, म्हणजेच या पेशीच्या केंद्रकामध्ये हा डीएनएचे वास्तव्य असते. सो दिस इज अ स्ट्रक्चर ऑफ दिस डीएनए. बघा हे जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चर कसं आहे, हेलिकल आहे, डबल स्टँडर्ड आहे आणि यामध्ये ह्या ज्या पायऱ्या दिसत आहेत, स्टेप्स आहेत, या आहेत न्यूक्लियोटाइड्स. ओके, दीज आर द 4 न्यूक्लियोटाइड्स विच इज ॲडेनिन, थायमिन, सायटोसिन अँड ग्वानिन. या 4 न्यूक्लियोटाइड्स पासून हे आपले हे जे स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. शिवाय याचा आकार आहे हा हेलिकल आहे. आता बघूयात डीएनए बद्दलची माहिती. DNA contains genetic material. Okay, DNA means, again I will say tell you what is a long form of DNA. It is a deoxyribonucleic acid. It contains genetic material or genetic characteristics. म्हणजेच तुमच्या शरीराबद्दलचे तुमचे जे काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, म्हणजे तुमची हाईट असू देत, तुमचा कलर कॉम्प्लेक्शन असू देत, तुमची हेअरस्टाईल असू देत, तुमचे आईज कलर असू देत, या सगळ्याची पूर्ण माहिती या डीएनए मध्ये स्टोअर केलेली असते. देन जीन्स इज द सेगमेंट ऑफ दिस डीएनए. म्हणजे आता समजा हा एक भाग आहे, या विभागाला किंवा भागाला आपण काय म्हणतो, जीन्स असं म्हणतो. ओके, segment of DNA is called as a genes. Then next one is a double stranded master molecule and helical shape. Double stranded, I already tell you this structure is having a double stranded and having a helical shape. This is a important part, that is it is having a master molecule. Why it is called as a master molecule? Because it contains all information about our body, so it is called as the master molecule. Okay, DNA is called as a master molecule. Then next, in the DNA protein synthesis is done. So here is the process of protein synthesis. Protein synthesis means what, student? So protein means it is a chain of amino acids. And synthesis means to generate or to create. Okay, means what is the meaning of protein synthesis? To create or generate the chain of amino acids is process is called as the protein synthesis process, and this process is done in the DNA. Okay, so आपण आता या ठिकाणी डीएनए चे फाउंडर फ्रेडरिक मिशर आहेत हे बघितलं. त्यानंतर त्याचं स्ट्रक्चर बघितलं. या डीएनए चे वास्तव्य नेमकं कुठे आपल्या शरीरामध्ये आहे हे बघितलं. त्याचबरोबर याला मास्टर मॉलिक्यूल का म्हणतात आणि यामध्ये प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस नेमकी काय आहे, आता ती कशी पुढे वर्क करते हे आपण बघणार आहोत. तर पुढचा पॉइंट आपला आहे तो आहे ट्रान्सक्रिप्शन. ही जी प्रोटीन सिंथेसिसची प्रोसेस आहे ही प्रोसेस 3 टप्प्यामध्ये होते. यामध्ये पहिला जो टप्पा आहे त्याला ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. ट्रान्सलेशन अँड ट्रान्सलोकेशन म्हणजेच प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण. तर हे 3 टप्पे आपण आता बघणार आहोत. So this is the first point is DNA knows how to create a protein with the help of RNA. म्हणजेच हा जो डीएनए आहे याच्यामध्ये प्रोटीन सिंथेसिस किंवा प्रथिने कशी निर्माण करायची हे या डीएनए ला माहिती आहे.
परंतु हा डीएनए स्वतः कोणतेही काम करत नाही, त्यासाठी तो आरएनए ची मदत घेतो विथ द हेल्प ऑफ आरएनए. नाउ हियर आरएनए इज अगेन न्यू वर्ड. आरएनए लॉन्ग फॉर्म ऑफ आरएनए इज अ राइबोन्यूक्लिक ऍसिड. ओके, व्हाट इज अ लॉन्ग फॉर्म? राइबोन्यूक्लिक ऍसिड. प्रोटीन सिंथेसिस फ्रॉम डीएनए थ्रू आरएनए, दिस प्रोसेस इज कॉल्ड सेंट्रल डोग्मा. म्हणजेच प्रथिन संश्लेषणाची जी क्रिया आहे ही डीएनए फ्रॉम डीएनए थ्रू आरएनए, म्हणजेच डीएनए पासून आरएनए च्या मदतीने जी प्रोटीन सिंथेसिस प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया घडते त्यालाच सेंट्रल डोग्मा प्रोसेस असे म्हणतात. पुन्हा एकदा सांगते, व्हाट इज अ सेंट्रल डोग्मा? बिकॉज दिस क्वेश्चन इज आस्क्ड इन एग्जाम. व्हाट इज अ सेंट्रल डोग्मा? Protein synthesis from DNA through RNA is called as the central dogma. Then next, what is a transcription? Formation of mRNA. Again, mRNA means messenger ribonucleic acid. Okay, messenger ribonucleic acid from DNA for the purpose of protein synthesis is called as a transcription. म्हणजे mRNA तयार करणे फ्रॉम डीएनए, डीएनए पासून mRNA तयार करणे ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस कशासाठी? प्रथिन संश्लेषणासाठी. या पूर्ण प्रक्रियेला ट्रान्सक्रिप्शन म्हणजेच प्रतिलेखन असे म्हणतात. बघा, हे दोन्ही प्रश्न विचारलेले आहेत परीक्षेमध्ये, त्यामुळे हे तुम्ही पॉइंट्स पूर्णपणे पक्के करून टाका. What is a central dogma and what is a transcription? So what is a central dogma? Central dogma means protein synthesis from DNA through RNA process called as a central dogma, and formation of messenger ribonucleic acid from DNA, this for the purpose of protein synthesis is called as the transcription. Now ही जे आता प्रतिलेखन आहे किंवा प्रोसेस फॉर्मेशन ऑफ mRNA आहे हे कसे होते? तर डीएनए चे जे दोन धागे आहेत, या दोन धाग्यांपैकी एकाच धाग्याचा वापर केला जातो. या एका धाग्यावरती जे न्यूक्लियोटाइड्स असतील, हे न्यूक्लियोटाइड्स मुळे किंवा या न्यूक्लियोटाइड्सच्या पासूनच mRNA वरचा न्यूक्लियोटाइड्सचा क्रम तयार होतो. आणि डीएनए मधील जे दोन धागे आहेत या दोन धाग्यांमध्ये वापरलेला एक धागा आणि तयार होणारा mRNAचा धागा, या दोघांच्या वरती सुद्धा जे न्यूक्लियोटाइड्स असणार आहेत, या दोघांचे जे हे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे एकमेकाला पूरक असे असतात. Okay, means mRNA is produced as per the sequence of nucleotides on a DNA. म्हणजेच डीएनए वरचे जे काही एका धाग्यावरचे न्यूक्लियोटाइड्स आहेत याच्यावरूनच mRNA चे सुद्धा न्यूक्लियोटाइड्स किंवा mRNA प्रोड्यूस होतो, तयार होतो. आता हे न्यूक्लियोटाइड्सचे टाइप्स कोणते कोणते आहेत बघा, ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन आणि थायमिन. तर हे चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स आहेत, हे डीएनए मध्ये प्रेझेंट असतात. त्यानंतर आपण आता mRNA तयार होत आहे, तर या आरएनए मध्ये थायमिन ऐवजी युरॅसिल वापरला जातो. ओके, दिस इज द डिफरन्स ऑफ mRNA अँड डीएनए. म्हणजेच डीएनए मध्ये ॲडेनिन, ग्वानिन, सायटोसिन, थायमिन हे चार प्रकारचे न्यूक्लियोटाइड्स वापरले जातात. तर आरएनए मध्ये युरॅसिल हा एक थायमिन ऐवजी न्यूक्लियोटाइड्स वापरलेला असतो. ओके, आता तुम्हाला समजले असेल व्हॉट इज अ ट्रान्सक्रिप्शन. अगेन विथ द हेल्प ऑफ डायग्राम अँड इझी फ्लो चार्ट मी तुम्हाला पुन्हा समजावून सांगते. बघा, या ठिकाणी हा आपला डीएनए आहे. डीएनए इज अ डबल स्टँडर्ड, परंतु यातल्या ह्या एकाच धाग्याचा उपयोग केलेला आहे. या एका धाग्यावरती जसे हे न्यूक्लियोटाइड्स आहेत याच्यावरून हा mRNAचा धागा तयार होत आहे. याच्यावरती न्यूक्लियोटाइड्स आणि याच्यावरचे हे जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे एकमेकांना कॉन्टिग्युएंट्स आहेत किंवा ते एकमेकाला पूरक आहेत. ओके, सो दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. म्हणजेच डीएनए पासून mRNA तयार करण्याची जी प्रोसेस आहे यालाच ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. अगेन विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट, डीएनए पासून आरएनए तयार करणे या प्रोसेसला सेंट्रल डोग्मा म्हणतात. अगेन फ्रॉम डीएनए टू आरएनए अँड आरएनए टू mRNA मीन्स मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिड. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज अ ट्रान्सक्रिप्शन. म्हणजेच बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये रट्टा मारण्याची गरज नाही. डायग्राम, फ्लो चार्ट इतकं तुम्ही लक्षात ठेवलात तर तुम्हाला ट्रान्सक्रिप्शन म्हणजे काय हे नक्की सांगता येईल. देन नेक्स्ट पॉइंट इज अ डिफरन्स बिटवीन डीएनए अँड आरएनए. अगेन द फुल फॉर्म ऑफ डीएनए इज अ डीऑक्सीराइबोन्यूक्लिक ऍसिड अँड full form of RNA is a ribonucleic acid. DNA have a double stranded, RNA have a single stranded. In a DNA, there will be the four type of nucleotides: adenine, thymine, guanine, and cytosine. But in RNA, it is having a adenine,
ग्वायनिन, सायटोसिन अँड युरेसिल. ओके, सो डीएनए हा जो डीएनए आहे हा पेशीच्या केंद्रकामध्येच असतो. त्यानंतर हा जो आरएनए आहे हा पेशीच्या केंद्रकामध्ये त्याचबरोबर पेशीच्या द्रव्यामध्ये सुद्धा हा आपल्याला आढळतो. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन अ डीएनए अँड आरएनए. Again, next point is a translation. Translation means स्थानांतरण. mRNA formed in a nucleus comes into the cytoplasma. आता या ठिकाणी आपला हा जो mRNA आहे हा पेशीच्या केंद्रकामध्ये फॉर्म इन अ न्यूक्लियस म्हणजे पेशीच्या केंद्रकामध्ये तो तयार झालेला आहे. हा आता पेशी द्रव्यात येत असतो. तो जसा जसा पेशीच्या द्रव्यामध्ये येत असतो, येताना एक सांकेतिक मेसेज आपल्या बरोबर घेऊन येतो. इट कम्स विथ अ कोडेड मेसेज. अगेन हा जो येत आहे आता mRNA तयार झालेला आहे, याच्यावरती हे न्यूक्लियोटाइड्स आहेत. हा जो मेसेज आहे हा मेसेज हा 3-3च्या स्वरूपामध्ये किंवा 3 न्यूक्लियोटाइड्सच्या संचाच्या स्वरूपामध्ये तो घेऊन येत असतो. त्यामुळे 3-3 न्यूक्लियोटाइड्स आहे आणि हा मेसेज कोडेड फॉर्म मध्ये आहे. त्यामुळे त्याला ट्रिप्लेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. व्हॉट इज अ ट्रिप्लेट कोडॉन? ट्रिप्लेट कोडॉन म्हणजे जो mRNA आहे, mRNA वरती जे न्यूक्लियोटाइड्स आहेत हे न्यूक्लियोटाइड्स 3-3च्या संचाच्या स्वरूपात आहेत. त्यामुळे त्याला ट्रिप्लेट कोडॉन असे म्हटलेले आहे. देन मेसेज ऑन mRNA अमिनो ऍसिड्स आर सप्लायड बाय tRNA. म्हणजेच आता या मेसेज mRNA वरती मेसेज आहे, अमिनो ऍसिड्स आर सप्लायड बाय tRNA म्हणजे त्याच्यासाठी जो आपल्याला सप्लायड करायचे आहेत अमिनो ऍसिड्स हे कुठे असतात तर tRNA वरती असतात. अगेन न्यू वर्ड इज अ tRNA. tRNA मीन्स ट्रान्सफर रायबो न्यूक्लिक ऍसिड. तर याच्यावरची हे कोड आहेत, हा अँटी कोड mRNA साठी असतो. On this tRNA has an anticode having a complementary sequence to the codon on mRNA. म्हणजेच tRNA वरती एक प्रकारचा अँटीकोड असतो. म्हणजे जो mRNA वरती कोड आहे त्याच्यासाठी अँटीकोड हा tRNA वरती असतो. This process is called as a translation. Okay, what is a translation? tRNA has an anticode having a complementary sequence to the codon on mRNA. म्हणजे mRNA जो मेसेज घेऊन आलेला असतो हा मेसेज न्यूक्लियोटाइड्सच्या 3-3च्या स्वरूपात असतो. त्यामुळे त्याला आपण ट्रिप्लेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. त्यानंतर tRNA जो आहे या tRNA वरती mRNA वरती जसा कोड आहे तसाच त्याला अँटीकोड हा tRNA वरती आहे. हे जी कोडिंग डिकोडिंगची प्रोसेस आहे यालाच ट्रान्सलेशन किंवा भाषांतरण असं म्हटलेले आहे. नेक्स्ट अगेन डायग्राम अँड इझी फ्लो चार्ट. हियर इज अ न्यूक्लियस. ओके, म्हणजे या पेशीच्या केंद्रकामध्ये आता हा आपला mRNA तयार झालेला आहे. तो पेशी द्रव्यात येत असताना जो मेसेज घेऊन येत आहे हा 3-3च्या स्वरूपामध्ये घेऊन येत आहे. बघा मी पुन्हा पुन्हा सांगतेय, तुम्हाला फिक्स लक्षात राहावं यासाठी. हे जे 3-3चे संच आहे त्याला आपण ट्रिप्लेट कोडॉन असं म्हटलेलं आहे. याच्यावरती जो मेसेज आलेला आहे किंवा हे जो कोड आहे या कोडला अँटी कोड हा tRNA वरती आहे. आणि ही जी कोडिंग डिकोडिंगची प्रोसेस आहे यालाच ट्रान्सलेशन असं म्हटलेलं आहे. देन नेक्स्ट कंटेंट इज अ ट्रान्सलोकेशन. ट्रान्सलोकेशन म्हणजे स्थानांतरण. द अमिनो ऍसिड्स ब्रॉट बाय tRNA आर बॉन्डेड टुगेदर बाय पेप्टाइड बॉन्ड विथ द हेल्प ऑफ rRNA. म्हणजेच आता या ठिकाणी जे tRNA वरती अमिनो ऍसिड्स आहेत किंवा जो मेसेज आलेला आहे tRNA वरती तो अँटीकोड झालेला आहे. आता हा जो मेसेज आहे हा एका ठिकाणी बांधून ठेवण्याचे जे काय काम आहे हा rRNA करत असतो. म्हणजे रायबोझोम रायबो न्यूक्लिक ऍसिड. ओके, अमिनो ऍसिड्स जो काही tRNA वरचा mRNA वरचा मेसेज आलेला आहे tRNA वरती तो अँटीकोड केलेला आहे किंवा तसा त्याला पूरक क्रम पोहोचवलेला आहे. हा मेसेज आहे हा बांधून ठेवण्याचे काम कोण करतो? रायबोझोम रायबोन्यूक्लिक ऍसिड. व्हॉट इज अ लॉंग फॉर्म ऑफ दिस? रायबोझोम रायबोन्यूक्लिक ऍसिड. हे बांधून ठेवण्याचे काम हा rRNA करत असतो. ही प्रोसेस करत असताना ड्यूरिंग दिस प्रोसेस रायबोझोम कीप्स ऑन मूव्हिंग फ्रॉम वन एंड of mRNA to the other end by the distance of one triplet codon. This called as a translocation. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस आता हा जो रायबोझोम आपल्याला दिसत आहे हा रायबोझोम mRNAच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाकडे 3-3च्या संचाच्या स्वरूपातच तो पुढे 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 सरकत असतो. म्हणजे बघा या ठिकाणी mRNA आहे, ह्या 3च्या मध्ये एक कोड आहे, या 3 मध्ये एक कोड आहे, इथे कोड आहे, ह्या 3 मध्ये एक कोड आहे. तर हा जो रायबोझोम आहे हा रायबोझोम हे 3-3चे बंध म्हणजे बॉन्डेड करून ठेवतो एकमेकाला. हा पुढे पुढे सरकत असताना सुद्धा 3-3च्या संचानेच पुढे सरकत राहतो.
तर ही जी प्रोसेस आहे, रायबोसोम कीप्स मूव्ह फ्रॉम वन एंड ऑफ mRNA to the other end by the distance of triplet codon is called as a translocation. म्हणजे या पूर्ण प्रोसेसलाच स्थानांतरण असे म्हणतात. आता या ठिकाणी आपण प्रोटीन सिंथेसिस क्रिया करण्यासाठी कोणकोणते टप्पे असतात ते बघितलं. त्यामध्ये पहिला होता ट्रान्सक्रिप्शन, देन नेक्स्ट वी विल सी इट इज व्हॉट इज अ ट्रान्सलेशन, and lastly we see what is a translocation. Now next point, it is a mutation. Mutation म्हणजेच उत्परिवर्तन. तर हे जे उत्परिवर्तन आहे याचे फाउंडर आहेत ह्युगो द रिस यांनी या उत्परिवर्तनाचा शोध लावला. त्यांनी हा शोध लावला किंवा हा शोध एक्सप्लेन करताना त्यांनी सांगितलं की समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड्स ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन दॅट कॉज मायनर चेंज विच इज अ नथिंग बट म्युटेशन. म्हणजे जे काही न्यूक्लियोटाइड्सचा क्रम आहे हा क्रम मध्ये एखादा थोडासा बदल होतो किंवा त्यांची पोझिशन चेंज होते आणि त्यावरूनच जो काही बदल घडलेला असतो किंवा छोटा बदल आहे हाच म्हणजेच उत्परिवर्तन होय. इट इज अ एक्झाम्पल सिकल सेल्स ॲनिमिया इज अ एक्झाम्पल ऑफ दिस म्युटेशन. म्हणजे उत्परिवर्तनाचे एक एक्झाम्पल कोणतं तर सिकल सेल्स ॲनिमिया हे त्याचं उदाहरण आहे. इट कॉजेस अ डिसीजेस लाईक जेनेटिक डिसऑर्डर. म्हणजे याच्यामुळे काही जेनेटिक डिसऑर्डर सुद्धा घडू शकतात की हे जे बदल आहेत हे कधी कधी लक्षणीय असतात तर कधी कधी फार किरकोळ सुद्धा असतात. ओके, व्हॉट इज अ म्युटेशन? म्युटेशन मीन्स समटाइम्स एनी न्यूक्लियोटाइड ऑफ द जीन चेंजेस इट्स पोझिशन. बघा या ठिकाणी मी आकृतीद्वारे सांगते. हा आहे आपला मेन सिक्वेन्स आहे न्यूक्लियोटाइड्सचा. यामधला समजा एखादा न्यूक्लियोटाइड्सचा जो काही क्रम आहे हा जर बदलला तर जो काही चेंज होणार आहे त्यालाच म्युटेशन असं म्हणतात. टीजीसी याच्या बदली हा क्रम आलेला आहे त्यामुळे हा जो पुन्हाचा रिप्लेसमेंट झालेला आहे याच्यामुळे जो बदल घडणार आहे यालाच म्युटेशन असं आपण म्हणणार आहोत. देन अगेन इन द समरी प्रोसेस ऑफ प्रोटीन सिंथेसिस. या समरी मध्ये तुम्हाला मी थोडक्यात सांगते प्रथिन संश्लेषणाची क्रिया डीएनए मध्ये कशी घडते. डीएनए मध्ये आपल्या शरीराबद्दलची पूर्ण माहिती स्टोअर केलेली असते. देन नेक्स्ट डीएनए पासून एमआरएनए तयार करणे म्हणजेच मेसेंजर रायबोन्यूक्लिक ऍसिड तयार करणे ही जी प्रोसेस आहे यालाच ट्रान्सक्रिप्शन असे म्हणतात. त्यानंतर एमआरएनए वरचा जो मेसेज आहे हा मेसेज त्याला अँटीकोडॉन टीआरएनए वरून दिला जातो. ती जी प्रोसेस आहे त्याला ट्रान्सलेशन असे म्हणतात. त्यापासून जी चेन ऑफ अमिनो ऍसिड्स बनतात आणि पुढे आपल्याला प्रोटीन्स क्रिएट होतात. यामध्ये टीआरएनए आणि आरआरएनए. टीआरएनए काय करतो तर एमआरएनए वरती जो मेसेज आलेला आहे हा मेसेजला अँटीकोड पुरवतो आणि आरआरएनए काय करतो हा जो रायबोसोम आहे हा रायबोसोम त्या मेसेजला एकत्रितपणे बांधून ठेवतो आणि 3-3च्या संचाच्या स्वरूपाने ते पुढे पुढे सरकत राहतो. ही जी प्रोसेस आहे याला ट्रान्सलोकेशन असे म्हणतात. म्हणजेच आपण या ठिकाणी ट्रान्सक्रिप्शन, ट्रान्सलेशन, ट्रान्सलोकेशन आणि म्युटेशन हे पॉइंट्स बघितलेले आहेत. ओके, इव्होल्यूशन म्हणजेच उत्क्रांती. इव्होल्यूशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजेच उत्क्रांती ही एक असा आहे की जो एक सजीवांच्या मधील क्रमवाईज होणारा किंवा अत्यंत सावकाश होणारा क्रमिक असा विकास आहे. त्यामुळेच इव्होल्यूशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. अत्यंत सावकाश अशा गतीने होणारा सजीवांच्या मधील क्रमिक विकास यालाच इव्होल्यूशन असे म्हणतात. Formation of new species due to the change in a specific character of several generation of living organisms as a response to a natural selection is called as a evolution. Again there is a new definition of evolution is formation of new species. म्हणजे एक नवीन जीवजाती निर्माण होणे due to the change in a specific character of several generation. म्हणजे एका पिढीमधल्या त्या पिढीमध्ये असणारे वैशिष्ट्यपूर्ण जे लक्षण आहेत या लक्षणांच्या मध्ये एखादा बदल होणे त्यामुळेच एक नवीन जीवजाती निर्माण होणे. ही जी नवीन जीवजाती निर्माण होणार आहे ही कशी आहे ॲज अ रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन. म्हणजे नैसर्गिक निवडीला ती रिस्पॉन्स देणारी आहे. ही जी प्रोसेस आहे यालाच इव्होल्यूशन असे म्हणतात किंवा उत्क्रांती असे म्हणतात. सी अगेन आय टेल यू व्हॉट इज अ इव्होल्यूशन. इव्होल्यूशन इज अ ग्रॅज्युअल चेंज ऑकरिंग इन अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ओव्हर अ लॉंग ड्युरेशन. म्हणजे सजीवांच्या मध्ये सावकाश गतीने होणारा क्रमिक असा बदल आहे यालाच इव्होल्यूशन किंवा उत्क्रांती म्हणतात. अँड नेक्स्ट डेफिनेशन ऑफ इव्होल्यूशन इज फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस ड्यू टू द चेंज इन अ स्पेसिफिक कॅरेक्टर. म्हणजे एखाद्या पिढीमध्ये असणारा लक्षणीय
जी काही लक्षणे आहेत ही वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांच्या मध्ये अनेक पिढ्यांपर्यंत जे बदल होत जातात, हे जे बदल आहे याच्यामुळे एक नवीन स्पेसिस म्हणजे एक नवीन जीवजाती निर्माण होते. ही नवीन जीवजाती आहे ही ॲज अ रिस्पॉन्स टू अ नॅचरल सिलेक्शन म्हणजे त्या नैसर्गिक निवडीला रिस्पॉन्स देते. ही प्रोसेस आहे, यालाच इव्हॉल्युशन असे म्हणतात. सो हिअर वी गेट क्लिअर अबाउट इव्हॉल्युशन. देन नेक्स्ट इज अ नाव the first primitive type of cell may have been formed the mixture of different type of organic and inorganic compounds. म्हणजे आता ही जी उत्क्रांती होत गेली पृथ्वीवरती सुरुवातीला कोणत्याही प्रकारचे अस्तित्व नव्हते. त्यानंतर जी पहिली पेशी आली, ही जी पहिली पेशी होती इट इज अ मिक्सचर ऑफ डिफरंट टाइप्स ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. म्हणजेच सेंद्रिय आणि असेंद्रिय अशा संयुगांच्या मिश्रणापासून ही पहिली पेशी निर्माण झालेली आहे. सो ती कशी निर्माण झालेली आहे याचा हा छोटासा फ्लो चार्ट आहे, बघूयात. सुरुवातीला जे काही होतं पृथ्वीवरती हे होते सिंपल एलिमेंट्स म्हणजे अत्यंत साधी अशी मूलद्रव्ये होती. देन सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजेच त्याच्यानंतर पुढे उत्क्रांती होत गेली, इव्हॉल्युशन होत गेलं. सिंपल टाइप ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स म्हणजे हळूहळू सेंद्रिय आणि असेंद्रिय असे संयुगे बनली. देन कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स म्हणजेच जटिल असे संयुगे बनण्यात आली. त्यामध्ये प्रोटीन्स अँड न्यूक्लिक ॲसिड असतील अशा प्रकारचे हे कंपाऊंड्स किंवा संयुगे बनण्यात आली. आणि त्याच्या पुढे हळूहळू उत्क्रांती होत जाऊन मिक्सचर ऑफ ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स फॉर्म. इट इज कॉल्ड ॲज अ फर्स्ट प्रिमिटिव्ह सेल्स. म्हणजेच सेंद्रिय आणि असेंद्रिय संयुगांच्या मिश्रणापासून पहिली प्रिमिटिव्ह सेल्स म्हणजे पहिली पेशी निर्माण झालेली आहे. त्याच्या आधी पृथ्वीवरती कोणत्याही प्रकारचं अस्तित्व नव्हतं. तर अशा प्रकारचे हे एक इव्हॉल्युशन आपल्या पृथ्वीवरती होत गेलेले आहे. पण आता हे हळूहळू इतकं इव्हॉल्युशन होत गेलेलं आहे. सुरुवातीच्या काळामध्ये त्याची उदाहरणं आपण सांगूयात. सुरुवातीच्या काळामध्ये एकपेशीय किंवा युनिसेलर आपण म्हणूयात. युनिसेलर अमिबा पॅरामिशियम पासून सध्या ह्युमन आणि देवमासा इतक्यापर्यंत त्याचं उत्क्रांती होत गेलेली आहे किंवा इव्हॉल्युशन होत गेलेले आहे. आणि प्लांट्समध्ये जर म्हणायला गेलो तर आपण युनिसेलर क्लोरेला म्हणजे एकपेशीय क्लोरेरापासून आज तागायत वडाचे जे विस्तीर्ण झाड आहे इथपर्यंत त्यांच्यामध्ये आपल्याला विविधता आढळून येते. हे म्हणजे त्याचे काय झाले आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. ओके, सो दिस इज अ पॉइंट ऑफ इव्हॉल्युशन. देन नेक्स्ट पॉइंट इज अ थिअरी ऑफ इव्हॉल्युशन म्हणजेच या उत्क्रांतीचा सिद्धांत काय आहे हे बघूया. According to this theory, first living material, it is a protoplasma, have been formed in a ocean. म्हणजे या थेअरीच्या सिद्धांतानुसार पहिला जीवद्रव्य जो होता हा समुद्रामध्ये आढळला. ओके, म्हणजेच पहिला जीव जे होतं हे आपल्याला समुद्रामध्ये आढळलेलं आहे. देन व्हॉट नेक्स्ट कंटेंट इज व्हॉट इज अ ऑर्गनायझेशनल इव्हॉल्युशन. ऑर्गनायझेशनल इव्हॉल्युशन म्हणजेच संघटनात्मक उत्क्रांती म्हणजे काय हे आपण आता बघूया. तर बघा, सुरुवातीला एकपेशीय सजीव निर्माण झाले. ओके, या एकपेशीय सजीवांच्या पासून हळूहळू असे गुंतागुंतीचे अधिक मोठे असे जटिल असे सजीव निर्माण झाले. त्याच्यानंतर जसा कालावधी पुढे होत जाईल, जसे इव्हॉल्युशन होत जाईल, हे जे अधिक आणि जटिल असे प्राणी होते किंवा गुंतागुंतीच्या पेशी निर्माण झाल्या प्राण्यांच्या मध्ये, यांचा क्रमविकास होत गेला किंवा त्यांचा विकास होत गेला. आणि हा जो विकास होता हा मल्टी डायमेन्शनल विकास होता. म्हणजे त्यांचा हा विकास हा कसा झाला, सर्वव्यापी सर्व अंगाने त्यांचा विकास झाला. आणि हा जो विकास होत गेला हा अनेक प्रकारच्या सजीवांच्या मध्ये होत गेला. त्यामुळे त्याला ऑर्गनायझेशनल इव्हॉल्युशन असं म्हणलेलं आहे. म्हणजेच संघटनात्मक उत्क्रांती असं याला म्हणलेलं आहे. हे आपण पॉइंट बघितला थिअरी ऑफ इव्हॉल्युशन. देन नेक्स्ट इज अ एव्हिडन्सेस ऑफ इव्हॉल्युशन. दिस इज अ मेन पॉइंट ऑफ this chapter is the evidences of evolution. Most of the question asked from this point. So first is a morphological evidences. See, what is the meaning of morphological? Morphological means to study the external structure. Okay, म्हणजेच बाहेरील बाजूवरून त्या गोष्टीचा अभ्यास करणे. मॉर्फोलॉजिकल म्हणजे एक्सटर्नल स्ट्रक्चरचे जे अभ्यास करणे यालाच मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस असे म्हणतात. These evidences is based on a similarity of size, shape or structure of organs, amount of group of organisms, proving that they are evolved from the same ancestor. म्हणजे या पुरावाच्या आपण काय सांगू शकतो याच्यावरून, तर जे काही सजीव आहेत याच्यामध्ये प्राणी असू देत वनस्पती असू देत, यांचा साईज किंवा त्यांची रचना, त्यांचा जे काही आकार आहे याच्यावरून आपण असं सांगू शकतो की त्यांच्यामध्ये जे साम्य आहे याच्यावरून आपण हा पुरावा असं सांगू शकतो की यांचे हे जे इव्हॉल्व झालेले आहेत हे इव्हॉल्व एका सेम
एन्सेस्टर पासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत, म्हणजे त्यांचा जनक जो होता हा एक होता, त्यांचा पूर्वज होता हा एकच होता. उदाहरणावरून बघा, या ठिकाणी तुम्हाला कुत्रा, शेळी किंवा कोल्हा हे 3 तुम्हाला चित्रामध्ये प्राणी दिसत आहेत. तर या ठिकाणी याचा डोळ्याचा आकार किंवा याचा डोळ्या आकार, याचा बघा, शिवाय याच्या कानाची ही ठेवण, त्यानंतर याच्या कानाची ठेवण, तसेच यांचे हे नोझिस्ट आहेत म्हणजे नाकाचा आकार किंवा नाकाची रचना, ह्या सगळ्यामध्ये किंवा यांच्या अंगावरचे हे जे केस आहेत या सगळ्यावरून आपल्याला थोडीफार सिमिलरिटी दिसते. तर ही सिमिलरिटी म्हणजे किंवा यांच्यातले हे साम्य आहेत, हे साम्य याच्यावरून आपण सांगू शकतो की हे विच आर दे आर इव्हॉल्व्ड फ्रॉम अ सेम अँसेस्टर, म्हणजे त्यांचा पूर्वज जो आहे हा एकच आहे. त्यानंतर खाली प्लांट्स सुद्धा दिलेले आहेत. प्लांट्समध्ये बघा, याच्या पानाचा आकार किंवा या झाडाचा या पानाचा आकार, शिवाय याचा बघा किंवा याच्यामध्ये हे जे काही वेन्स असतात या वेन्सचा मधला फरक बघा. तर या सगळ्यावरून आपल्याला आपण काय सांगू शकतो की यांच्यामध्ये काहीतरी सिमिलरिटी आहे किंवा साम्य आहे, त्यामुळेच दे आर इव्हॉल्व्ड फ्रॉम अ सेम अँसेस्टर. म्हणजे हे आपण बाहेरच्या बाजूने बघितल्यानंतर आपण असं सांगू शकतो की हे जे आहेत प्राणी किंवा वनस्पती यांचा जो जनक होता किंवा पूर्वज होता हा एकच होता. सो दिस इज अ फर्स्ट एव्हिडन्सेस इज कॉल्ड एज अ मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्सेस. याला मराठीमध्ये शरीरशास्त्रीय पुरावे असं म्हणतात. देन नेक्स्ट इज अ ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस. ॲनाटॉमिकल म्हणजेच टू स्टडी द इंटरनल स्ट्रक्चर इज कॉल्ड एज अ ॲनाटॉमिकल. ओके, ॲनाटॉमिकल म्हणजे टू स्टडी द इंटरनल स्ट्रक्चर. It the evidences of evolution based on the similarities in the anatomical structure of bones and bony joints in the organs of animal. म्हणजेच हे जे इव्होल्युशन आहे, जी उत्क्रांती आहे किंवा ही हळूहळू उत्क्रांती कशा प्रकारे होत गेलेली आहे बघा. तर ॲनाटॉमिकल स्ट्रक्चरचं म्हणजे शरीराच्या आतले जे रचना आहे, हाडांची आहे किंवा त्यांचे सांगाडे आहेत, याचा जो अभ्यास करणे यालाच ॲनाटॉमिकल एव्हिडन्सेस असं म्हणलेलं आहे. तर त्यांच्यामधली जी साम्यता आपल्याला दिसून आली, या साम्यतावरून सुद्धा आपण असं सांगू शकतो की यांचा सुद्धा पूर्वज होता हा पूर्वज एकच होता किंवा ते एकाच पूर्वजापासून पुढे उत्क्रांत झालेले आहे. तर याचं उदाहरण आपण काय सांगू शकतो, या ठिकाणी माणसाचा हात दिसत आहे, त्यानंतर वेल माशाचा हा पंख आहे, त्याचबरोबर बॅट म्हणजे वटवाघळाचा पंख आहे. तर दिसताना तुम्हाला बाहेरच्या बाजूने बघा हे तिन्ही यांचं स्ट्रक्चर हे काय आहे वेगवेगळं दिसत आहे, परंतु शिवाय यांचा उपयोग आहे हा वेगवेगळ्या सजीवांच्या मध्ये वेगवेगळा आहे. माणसाचा हात हे वेगवेगळे काम करण्यासाठी आहे, तसेच देवमाशाचा हा जो पंख आहे हा देवमाशाचा पंख किंवा आपण पर म्हणूयात हा पाण्यात पोहण्यासाठी आहे, किंवा वटवाघळाचा पंख आहे हा उडण्यासाठी आहे. त्यामुळे याचे उपयोग सुद्धा वेगवेगळे आहेत, परंतु हे झालं बाहेरच्या बाजूने. ओके, परंतु यांचं जे इंटरनल स्ट्रक्चर आहे त्याला आपण ॲनाटॉमिकल असं म्हणूयात. इंटरनल स्ट्रक्चर आहे यांच्यामध्ये जी ही बोन्स अँड बोनी जॉईंट्स म्हणजे हाडं आणि हाडांच्या मधले जे सांगाडे आहेत किंवा सांधे आहेत, याचा अभ्यास केल्यानंतर असं समजून आलं बघा. या ठिकाणी हा ह्युमन हँड दिलेला आहे, तर या ठिकाणी हे पहिल्यांदा इथे असा हाड आहे, याला पण इथे हाड आहे, याला पण इथे आहे आणि याला सुद्धा इथे हाड आहे. त्यानंतर नेक्स्ट इथे एक जॉईंट आहे, इथे सुद्धा जॉईंट आहे, इथे जॉईंट आहे, देन इथे जॉईंट आहे, अगेन इथे एक हाड आहे, इथं हाड आहे, इथं सुद्धा हाड आहे. ओके, इथं सुद्धा हे असे हाड आहेत. त्यानंतर इथे काही सेगमेंटेड टाईप हाडं आहेत, इथं सुद्धा याला सेगमेंटेड टाईप आहेत, इथं सुद्धा आहेत. तर या सगळ्याचा जर आपण अभ्यास केला तर आपल्याला असं समजून येते की यांचं जे आतलं स्ट्रक्चर आहे म्हणजे हाडांची रचना आहे यांच्या जवळजवळ काहीतरी साम्य दाखवतं. त्यामुळे आपण असं सांगू शकतो की यांचा जो काही पूर्वज होता किंवा जनक होता हा एक सेम होता किंवा हे का सेम अँसेस्टर पासून इव्हॉल्व्ह झालेले आहेत. Okay, so this is a anatomical evidences. Then next is a vestigial organs. Vestigial organs म्हणजे अवशेषांगे. Degenerated or underdeveloped useless organs of organisms are called vestigial organs. म्हणजे degenerated अपूर्ण असे वाढ झालेले किंवा जे आपल्या शरीरामध्ये निरुपयोगी आहेत असे इंद्रिय, या इंद्रियांना किंवा अंगांना अवशेषांगे असे म्हणतात. वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजेच काय, अवशेषांगे. तर आपल्या शरीरामध्ये किंवा सजीवाच्या शरीरामध्ये जे अपूर्ण वाढ झालेली आहे किंवा त्या सजीवाला त्याचा काही उपयोग नाही, युजलेस आहेत असे जे इंद्रिय आहेत किंवा ऑर्गन्स आहेत त्याला अवशेषांगे किंवा वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणतात. तर या ठिकाणी मी एक्झाम्पल्स थ्रू तुम्हाला सांगते. ह्या ज्या आहेत हे याला आपण विजडम टीथ असं म्हणूयात. ओके, विजडम टीथ म्हणजेच अक्कलदाढा. तर मानवाच्या शरीरामधले वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत हे अक्कलदाढा, विजडम टीथ, त्यानंतर इयर मसल्स, अपेंडिक्स अँड इट इज कॉल्ड एज अ कॉकेक्स म्हणजेच माकड हाड.
ओके, तर पूर्वीच्या काळी जो माणूस होता हा कच्चे अन्न खात होता किंवा कच्चे मांस खात होता, तर त्याला त्या काळी ते चावून चावून खाण्यासाठी या विजडम टीथचा उपयोग होत होता. परंतु सध्या तशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळे या ठिकाणी हे जे विजडम टीथ आहेत हे मानवासाठी एक वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणून झालेले आहेत. त्यानंतर इयर मसल्स, जे कानाचे स्नायू आहेत, हे कानाचे स्नायू माणसासाठी किंवा मानवासाठी याचा काही उपयोग नाही. जर सपोज हे नसेल तर मानवाला ऐकू यायचे थांबणार आहे का? नाही. परंतु ह्याचा उपयोग हा माकडांच्या मध्ये आहे. तो माकडांच्या मध्ये किंवा मांजरांच्या मध्ये कान हलवण्यासाठी या इयर मसल्सचा उपयोग होतो. देन नेक्स्ट इट इज अपेंडिक्स. अपेंडिक्स म्हणजे काय? अंत्रपुच्छ. मानवाचे जे शरीर आहे याच्यामध्ये हे अपेंडिक्स आहे. हे जे अपेंडिक्स आहे हे म्हणजे ह्युमन बॉडीमध्ये याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. परंतु जे काऊ, बफेलो असे जे रवंथ करणारे प्राणी आहेत, जे की ग्रास खातात किंवा गवत खातात, हे गवत त्यांना डायजेस्ट करण्यासाठी या अपेंडिक्सचा उपयोग त्यांच्या शरीरामध्ये होतो. मानवाच्या शरीरामध्ये याचा काही उपयोग होत नाही. देन नेक्स्ट इट इज अ कॉकेक्स. कॉकेक्स म्हणजे काय? माकड हाड. तर मानवाच्या शरीरामध्ये या माकड हाडाचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. परंतु माकडांच्या मध्ये जी शेपटी आहे, या शेपटीच्या आधारे ते झाडावरती चढू शकतात किंवा फांद्यांवरती उड्या मारू शकतात. त्यामुळे मानवाच्या शरीरामध्ये याचा कुठल्याही प्रकारचा उपयोग नाही. त्यामुळे ते मानवाच्या शरीरामध्ये एक वेस्टिजियल ऑर्गन्स आहे. म्हणजे या वेस्टिजियल ऑर्गन्स मध्ये आपण असं सांगू शकतो की हे जे ऑर्गन्स आहेत हे एका शरीरामध्ये जरी युजलेस असले तरी दुसऱ्या सजीवामध्ये ते त्याचा वापर करतात. म्हणजेच जरी अपेंडिक्सचा यूज हा मानवाच्या शरीरामध्ये नसला तरी ते रवंथ करणारे जे प्राणी आहेत त्यांच्या शरीरामध्ये अपेंडिक्सचा यूज आहे. ओके, तर हे जे वेस्टिजियल ऑर्गन्स आहेत हे वेस्टिजियल ऑर्गन्स कमी होण्यासाठी किंवा नाहीशीच होण्यासाठी बराच असा कालावधी लागतो. असा बराच कालावधी गेल्यानंतर हे काही वेस्टिजियल ऑर्गन्स असतात हे कमी कमी होत जातात किंवा पूर्ण नष्ट होत जातात. सो दिस इज अ कन्सेप्ट ऑफ वेस्टिजियल ऑर्गन्स, ज्याला आपण अवशेषांग असे म्हणतो. परीक्षेमध्ये किंवा तुम्हाला हा प्रश्न वेस्टिजियल ऑर्गन्स वरती विचारू शकतात. सो दिस पॉइंट शुड बी क्लिअर. ओके, देन नेक्स्ट फोर्थ एव्हिडन्सेस इज अ पॅलेंटोलॉजिकल एव्हिडन्सेस. पॅलिओन्टोलॉजिकल मीन्स स्टुडंट, ओके, पॅलिओन्टोलॉजिकल म्हणजेच फार फार वर्षापूर्वी किंवा फार एगो आपण असं म्हणूयात. फार वर्षापूर्वीचा जो काही अभ्यास करायचा आहे, पुराजीव विषयक असं आपण त्याला म्हणूयात. याविषयी जे पुरावे आहेत त्याला पॅलिओन्टोलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हणतात. सो फर्स्ट वी विल सी व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ पॅलिओन्टोलॉजिकल. इट इज द स्टडी ऑफ फॉसिल्स अँड इव्होल्युशन ऑफ अर्थ ऑन लाईफ. म्हणजे हा जीवाश्म आणि पृथ्वीवरची जी उत्क्रांती होत गेली त्याचा अभ्यास करणे यालाच पॅलिओन्टोलॉजिकल किंवा पुराजीव विषयक असं म्हणतात. देन व्हॉट इज द नेक्स्ट इज अ फॉसिल. फॉसिल्स म्हणजे जीवाश्म. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स गेट ब्युरिड बिकॉज ऑफ फ्लड, वोल्कॅनो, अर्थक्वेक एक्सेट्रा. रिमांड्स अँड इम्प्रेशन ऑफ सच ऑर्गॅनिझम्स रिमेन्स प्रिझर्व्ड अंडरग्राउंड. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला फॉसिल्स किंवा जीवाश्मची व्याख्या दिसते. लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम्स म्हणजे जे काही सजीव होते हे काही नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड, वोल्कॅनो, अर्थक्वेक म्हणजे ज्वालामुखीचा उद्रेक असू देत, पूर असू देत किंवा भूकंप असू देत, अशा ज्या काही नॅचरल कॅलॅमिटीज आल्या, या नॅचरल कॅलॅमिटीजमुळे जे सजीव होते हे जमिनीखाली गाडले गेले. जसेच्या तसे ते जमिनीखाली गाडले गेले. त्यामुळे त्या ठिकाणी त्यांचे जे काही अवशेष आणि ठसे, रिमांड्स अँड इम्प्रेशन्स म्हणजे त्यांचे अवशेष आणि ठसे हे जमिनीखाली जसेच्या तसे राहिले. त्यानंतर जेव्हा आपण उत्खननामध्ये ते शोधून काढले ते जे ठसे आणि अवशेष आहेत यालाच फॉसिल्स किंवा जीवाश्म असं म्हणतात. सो स्टडी ऑफ फॉसिल्स इज द इम्पॉर्टंट ॲस्पेक्ट इन अ इव्होल्युशन. तर या जीवाश्मांचा अभ्यास करणे हे एक महत्त्वाचा विषय या इव्होल्युशनमध्ये आहे किंवा उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना फॉसिल्सचा अभ्यास करणं ही एक महत्त्वाची बाजू आहे. इट सीम्स दॅट वर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनवर्टिब्रेट्स. आता हे जे वाक्य आहे हे मी पुढचे स्लाइड्स आधी तुम्हाला ही समजावून सांगते, त्यानंतर या वाक्याचा अर्थ काय आहे हे सांगते. सी, या ठिकाणी तुम्हाला दोन चित्र दिसत आहे. पहिल्यांदा आपण हे बघूयात आणि त्यानंतर हे काय आहे हे बघूयात. तर हे जे तुम्हाला दिसत आहे हे आहे भूस्तर रचना आहे ही. यामध्ये पहिल्यांदा बघूयात सेनोझोइक इरा, मेसोझोइक इरा अँड पॅलिओझोइक इरा. सिनोझोइक इरा म्हणजेच नवीन न्यू, आपण या ठिकाणी न्यू असं लिहूयात सिंपल. मेसोझोइक इरा, मेसोझोइक म्हणजेच मिडल असं लिहूयात. ओके, मिडल एज मधले असं. आणि पॅलिओझोइक इरा म्हणजे फार अगो. ओके, म्हणजेच पॅलिओझोइक म्हणजे फार फार वर्षापूर्वीचे, मेसोझोइक म्हणजेच मध्य महाकल्प असं म्हणूयात आणि सेनोझोइक इरा म्हणजे नूतन किंवा नवीन महाकल्प असं म्हणूयात. तर याच्यावरून या ठिकाणी बघा सुरुवातीला तुम्हाला इनवर्टिब्रेट्स दिसत आहेत. इनवर्टिब्रेट्स म्हणजेच काय
तर ज्यांना पाठीचा कणा नाही असे यांना आपण इनव्हर्टिब्रेट्स असं म्हणतो, अपृष्ठवंशीय. ओके, तर त्या ठिकाणी मासा, गोगलगाय, हे काही स्टार मासा वगैरे आहेत, हे काय आहेत, सगळे इनव्हर्टिब्रेट्स आहेत. त्याच्यानंतर हळूहळू ॲम्फिबिया म्हणजेच उभयचर प्राणी निर्माण झाले, बेडूक वगैरे, मगर. त्यानंतर रेप्टाइल्स म्हणजे सरीसृप प्राणी. आणि पुढे नवीन म्हणजे सेनोझोइक इरामध्ये कोणते आले, तर त्यामध्ये बर्ड्स आणि मॅमल्स म्हणजे सस्तन प्राणी आणि पक्षी हे न्यू इरामध्ये आलेले आहेत. तर या सगळ्यावरून म्हणजे आपण जसजसं उत्खनन करत गेलो तसं आपल्याला तळाशी सुरुवातीला काय सापडले, तर इनव्हर्टिब्रेट्स होते. म्हणजे सुरुवातीला कुठले होते, अपृष्ठवंशीय प्राणी होते. आणि त्यांच्यापासून हळूहळू ॲम्फिबिया, त्यांच्यापासून रेप्टाइल्स आणि रेप्टाइल्स पासून पुढे मॅमल्स. ओके, तर या ठिकाणी आता हे वाक्य मी पुन्हा सांगते. इट सीम्स दॅट व्हर्टिब्रेट्स हॅव बीन स्लोली ओरिजिनेटेड फ्रॉम इनव्हर्टिब्रेट्स. म्हणजेच इनव्हर्टिब्रेट्स पासून हळूहळू अशी उत्क्रांती होत गेलेली आहे आणि व्हर्टिब्रेट्स प्राणी तयार झालेले आहेत. हे झालं भूस्तर रचना. आता ही भूस्तर रचना कशा प्रकारे होत गेली हे मी तुम्हाला चित्रांच्या द्वारे सांगते. सुरुवातीच्या काळामध्ये बघा, या ठिकाणी काही स्टारफिश किंवा फिश म्हणजे जे काही इनव्हर्टिब्रेट्स प्राणी आहेत, काही नॅचरल कॅलॅमिटीज आल्यानंतर हे प्राणी जमिनीखाली गाडले गेले. ओके, या ठिकाणी देन डायनासोर लाईक स्ट्रक्चर इथं आपल्याला दिसत आहे. हे डायनासोर लाईक स्ट्रक्चर जे आहे हे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ते सुद्धा जमिनीखालीच गाडले गेले. या ठिकाणी हे दिसत आहे. हे झाला फर्स्ट लेअर, हा झाला सेकंड लेअर. ओके, त्यानंतर थर्ड इथे जो हा हॉर्स लाईक स्ट्रक्चर दिसत आहे, हे हॉर्स लाईक स्ट्रक्चर आहे. हे सुद्धा काही नॅचरल कॅलॅमिटीज आल्यानंतर ते जसेच्या तसे या ठिकाणी गाडले गेलेले आहेत. बघा, या ठिकाणी हे हॉर्स लाईक स्ट्रक्चर सुद्धा जमिनीखाली गाडले गेलेले आहेत. म्हणजेच आपण सांगू शकतो की हे जे जमिनीचे थर किंवा भूस्तर रचना झालेली ही कशा प्रकारे झालेली आहे की जसे जसे इनव्हर्टिब्रेट्स प्राणी होते, त्यानंतर काही डायनासोर्स आले, त्यानंतर हॉर्स लाईक स्ट्रक्चर असे काही प्राणी आले. जेव्हा नैसर्गिक आपत्ती आल्या त्यावेळेला ते त्यांचे जे जसे प्राणी होते ते जसेच्या तसे त्या जमिनीखाली गाडले गेले आणि त्यांचे जे ठसे आहेत किंवा त्यांचे जे अवशेष आहेत हे आपल्याला उत्खननाद्वारे नंतर सापडले. परंतु सुरुवातीला सगळ्यात शेवटचा थर जो होता तो होता इनव्हर्टिब्रेट्स म्हणजे अपृष्ठवंशीय होता. त्याच्यावरून आपण असा अंदाज घेतला की अपृष्ठवंशीय प्राण्यांच्या पासूनच पृष्ठवंशीय प्राण्यांची निर्मिती झालेली आहे. ओके, देन नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉइंट इज अ कार्बन डेटिंग मेथड. म्हणजेच कार्बनी वयमापन पद्धत. तर ही जी कार्बनी वयमापन पद्धत आहे याचा उपयोग कशासाठी केला जातो, तर जे प्राणी किंवा वनस्पती मृत झालेले आहेत, हे प्राणी किंवा वनस्पती केव्हा मृत झालेले आहेत किंवा किती वर्षापूर्वीचे हे झाड आहे किंवा हा जो प्राणी आहे सपोज डायनासोर, तर हा डायनासोर किती वर्षापूर्वी होता, तर याचा शोध लावण्यासाठी हा कार्बन डेटिंग मेथड वापरलेली आहे. सो व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ दिस इज, इट इज अ मेथड फॉर डिटरमाइनिंग द एज ऑफ ऑब्जेक्ट कंटेनिंग ऑर्गॅनिक मटेरियल बाय युजिंग द प्रॉपर्टीज ऑफ रेडिओ कार्बन. म्हणजे कार्बनची प्रॉपर्टी यूज करून एखाद्या गोष्टीची किंवा प्राणी किंवा वनस्पती आपण असं म्हणूया त्यांची कालमापन काय आहे किंवा त्यांचं एज काय आहे हे डिटरमाइन करण्याची मेथड आहे. यालाच कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलेलं आहे. देन आता ही जी प्रोसेस कशी आहे बघूया. Carbon consumption of animal and plants stop after death, and since then only the decaying process of C14 occurs continuously. म्हणजेच प्राणी किंवा वनस्पती हे जिवंत असताना कार्बन कंझम्प करत असतात. ओके, कार्बन ग्रहण करत असतात, परंतु जेव्हा ते मृत पावतात तेव्हापासून त्यांचे शरीरामधला जो काही कार्बन कंझम्पशनची प्रोसेस असते ही त्या ठिकाणी ती स्टॉप होते आणि जो काही कार्बन कंझम्प केलेला आहे त्या ठिकाणी त्याचा ऱ्हास होत जातो. हळूहळू त्याचा ह्रास होत जातो. त्यानंतर C12 आणि C14 चेंजेस कंटिन्युअसली. आता हे जे कार्बन आहे या कार्बनचे पुन्हा दोन टाइप्स आहेत, C12 आणि C14. ह्यामधला हा जो C12 आहे हा नॉन रेडिओ ऍक्टिव्ह आहे आणि C14 आहे हा रेडिओ ऍक्टिव्ह आहे. ओके, तर बघा जो ही आपण प्रॉपर्टीज यूज करणार आहोत रेडिओ कार्बन किंवा कार्बनची ही जी प्रॉपर्टी आहे रेडिओ ऍक्टिव्ह आणि नॉन रेडिओ ऍक्टिव्ह. ओके, तर हे दोन प्रकारचे कार्बन्स आहेत. तर प्राणी आणि वनस्पती हे कार्बन कंझम्प करत असतात. जेव्हा ते मृत पावतात तेव्हा त्यांची ही जी प्रोसेस आहे ती त्या ठिकाणी स्टॉप होते आणि त्यांच्या शरीरामधला जो कार्बन आहे याचा ह्रास होण्यास सुरुवात होते. C12 आणि C14 चेंजेस कंटिन्युअसली. त्यामुळे त्यांचे जे काही प्रपोर्शन आहे हे चेंज होत जातं. Time passes from the death of animal and plants can be calculated by measuring the radioactivity of C14 and the ratio of C14 to C12 present in this body. This is called carbon dating method. Okay, time passes म्हणजे जेव्हापासून वनस्पती किंवा प्राणी मृत झालेले आहेत तेव्हापासून त्या आता ॲट प्रेझेंट जो त्यांच्या शरीरामध्ये आहे हा C14 रेडिओ ॲक्टिव्हिटी ऑफ C14 आणि C14 आणि C12 यांचा रेशो
याचा कॅल्क्युलेशन केले जातं आणि त्याच्यावरून जे एज मिळतं ह्यालाच आपण त्या वनस्पतीचा किंवा प्राण्याच्या कालम आपण ठरवलं जातं आणि ही जी प्रोसेस आहे यालाच कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलं जातं किंवा कार्बनी वयमापन पद्धती असं म्हटलं जातं. ओके, म्हणजे बघा पुन्हा मी तुम्हाला सांगते, कार्बन डेटिंग मेथड म्हणजे काय, वनस्पती किंवा प्राणी जेव्हापासून मृत पावलेले असते तेव्हा त्याच्या शरीरामध्ये जे कार्बन ग्रहण करण्याची प्रोसेस असते ही थांबते आणि त्याचा ऱ्हास सुरू होतो. तर जेव्हापासून ती मृत पावलेली आहे तेव्हापासून तिच्या शरीरामधला C14 आणि C14 आणि C12 या दोघांचं जे काही रेशो आहे यांचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि त्यांचा वयमापन काढलं जातं. तर ही जी मेथड आहे यालाच कार्बन डेटिंग मेथड असं म्हटलेलं आहे. Then next is a fifth point is a connecting links. Okay, connecting links म्हणजे जोडणारे दुवे. Some organisms having characteristics of two different group of organisms is called as a connecting links. म्हणजे काही सजीव यामध्ये प्राणी वनस्पती आपण असं म्हणूयात, तर काही प्राणी असे आहेत किंवा काही सजीव असे आहेत की त्यांचे या ठिकाणी हा एक ग्रुप आहे, हा एक ग्रुप आहे, तर याचे सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, याचे सुद्धा काही कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. तर हा जो सजीव आहे याला आपण या ठिकाणी कनेक्टिंग लिंक्स असं म्हटलेलं आहे. ओके, म्हणजे या दोन डिफरंट ग्रुप मधले कॅरेक्टरिस्टिक्स हे या एका सजीवामध्ये आहेत, त्यामुळे याला कनेक्टिंग लिंक्स किंवा जोडणारे दुवे असं म्हणलेले आहे. तर त्याचा एक्झाम्पल काय आहे, पेरिपेटस. पेरिपेटस इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन ॲनेलिडा अँड आर्थ्रोपोडा. ओके, तर हे दोन जे डिफरंट ग्रुप्स आहेत या दोन ग्रुप मधले जे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत हे या पेरिपेटस मध्ये आहेत. म्हणजेच ॲनेलिडा या ठिकाणी बघा पेरिपेटसचं चित्र दिलं आहे. पेरिपेटस याचे हे जे शरीर आहे हे शरीर कसे आहे, खंडीभूत याला अंग आहे, शिवाय याचे पाय आहेत हे पार्श्वपादासारखे आहेत, त्याला अवयव याचे पातळ उपचर्म आहेत, शिवाय आर्थ्रोपोडासारखे ह्याला जी रक्ताभिसरण संस्था आहे ही खुली रक्ताभिसरण संस्था आहे, तसेच याला श्वासनलिका आहे. त्यामुळे याचे सुद्धा आणि याचे सुद्धा ह्या दोघांचे सुद्धा कॅरेक्टरिस्टिक्स या पेरिपेटस मध्ये आहेत. त्यामुळे हा पेरिपेटस आपण कनेक्टिंग लिंक्स किंवा जोडणारे दुवे असे याला नाव दिलेलं आहे. हे झालं एक उदाहरण. अदर एक्झाम्पल्स काय आहेत, त्यामध्ये डकबिल प्लॅटिपस आणि लंगफिश. आता डकबिल प्लॅटिपस हा जो डकबिल प्लॅटिपस आहे हा रेप्टाइल्स म्हणजे सरीसर्पाप्रमाणे हा अंडी घालतो, तर मॅमल्स प्रमाणे. ओके, तर मॅमल्स प्रमाणे याच्यामध्ये दुग्धग्रंथी आहेत किंवा याच्या शरीरावरती केस आहेत. म्हणजे हा एक हे झालं रेप्टाइल्स आणि हे झालं मॅमल्स. तर या दोघांचे सुद्धा हे या डकबिल प्लॅटिपस मध्ये कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. त्यामुळे डकबिल प्लॅटिपस हा काय आहे, कनेक्टिंग लिंक. ओके, देन नेक्स्ट इट इज अ लंगफिश. लंगफिश हा काय आहे, ओके, जरी हा मासा असला तरी ह्याचे जे श्वसन आहे किंवा हा श्वसन आहे हा फुफ्फुसाद्वारे करत असतो. त्यामुळे लंगफिश इट इज अ कनेक्टिंग लिंक बिटवीन फिश अँड ॲम्फिबियन. यावरून आपण काय सांगू शकतो, दिस एक्झाम्पल्स इंडिकेट्स दॅट मॅमल्स आर इव्हॉल्व्ड फ्रॉम रेप्टाइल्स अँड ॲम्फिबियन्स फ्रॉम फिशेस. म्हणजे जे सस्तन प्राणी आहेत हे सरीसर्प प्राण्यापासून इव्हॉल्व झालेले आहेत आणि ॲम्फिबियन फ्रॉम फिशेस म्हणजे माशांच्या पासून उभयचर प्राणी उत्क्रांत झालेले आहेत किंवा इव्हॉल्व झालेले आहेत. देन 6th पॉइंट इज अ एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस. एम्ब्रॉयलॉजिकल म्हणजेच काय, एम्ब्रॉय म्हणजे काय तर भ्रूण. तर ह्या भ्रूणविषयकचा अभ्यास करणे यालाच एम्ब्रॉयलॉजिकल एव्हिडन्सेस असं म्हणलेलं आहे. तर कंपॅरेटिव्हली स्टडी ऑफ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट स्टेजेस ऑफ व्हेरियस व्हर्टिब्रेट्स म्हणजे जे पृष्ठवंशीय प्राणी आहेत या पृष्ठवंशीय प्राण्यांची जे भ्रूण आहेत यांचा कंपॅरेटिव्हली स्टडी करायचा आहे. म्हणजे तुलनात्मक त्यांचे जे स्टेज म्हणजे विकास होत गेलेला हळूहळू या व्हेरियस स्टेजेसचा त्यांचा अभ्यास करणे यालाच एम्ब्रॉयलॉजिकल असं म्हणलेलं आहे. All embryos shows extreme similarities during initial stages and those similarity decreases gradually. आता या ठिकाणी 1 हा आणि हे तुम्हाला हे दिसत आहे. तर या ठिकाणी बघा हा सुद्धा सेम आहे. हे पहिला हा जो रो आहे या पहिल्या रो मध्ये तुम्हाला सारखेपणा दिसून येत आहे. तर त्या हळूहळू यांचा जसा जसा विकास होत गेलेला आहे तर या सगळ्यांच्या मध्ये यांची जी सिमिलरिटी आहे ही डिक्रीज होत जाताना आपल्याला दिसत आहे. ओके, तर सुरुवातीची जी स्टेज होती यामध्ये तुम्ही सांगू शकता का, फक्त जर इतका हा एकच रो बघितला तर तुम्ही सांगू शकता का की हा भ्रूण याचाच आहे किंवा हा भ्रूण याचा आहे, नाही, कारण हे सगळे जवळजवळ तुम्हाला दिसण्यासाठी सारखेच आहेत. परंतु पुढच्या हळूहळू स्टेजेसचा जर आपण विचार करत गेला तर आपण सांगू शकतो की हा स्टेज वेगळा आहे किंवा ही स्टेज वेगळी आहे, हे जे एम्ब्रॉय आहे हे वेगळं आहे, हे एम्ब्रॉय वेगळं आहे. ओके, त्यामुळेच या ठिकाणी सांगितलं असते ऑल एम्ब्रॉयज शोज एक्स्ट्रीम सिमिलरिटीज ड्युरिंग इनिशियल स्टेज म्हणजे सुरुवातीच्या काळामध्ये
त्यांच्यामध्ये समानता दिसून येते आणि जसजसा त्यांचा विकास होत गेलेला आहे तसतसं त्यांच्यामधली सिमिलरिटी म्हणजे साम्य आहे हे कमी होत गेलेलं आहे. ओके, यावरून आपण काय सांगू शकतो की दे आर हॅव्हिंग ओके और दे आर इव्हॉल्व फ्रॉम अ सेम अँसेस्टर, म्हणजे त्यांचा पूर्वज किंवा त्यांचा जो जनक होता हा एकच होता. हे आपण या एम्ब्रियोलॉजिकल एव्हिडन्सेस थ्रू सांगू शकतो. सो द फर्स्ट पॉइंट इज अ डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. विद्यार्थ्यांनो, डार्विननी वेगवेगळ्या प्रदेशामध्ये जाऊन वेगवेगळे वनस्पती आणि प्राणी यांच्यावरती बरेच असा रिसर्च केला आणि त्याच्यानंतर त्यांनी एक थेअरी एक्सप्लेन केली. त्यामध्ये त्यांनी एक वाक्य सांगितलं, सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट, म्हणजे सक्षम तेच जगतील. सर्व्हायव्हल ऑफ फिटेस्ट मध्ये त्यांनी काय सांगितलं, ऑल द ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस prolifically, all the organisms compete with each other in a life-threatening manner. In this competition, only those organisms sustain, which shows the modification is essential for the winning the competition. Okay, मी जे काही पॉइंट्स हायलाइट केलेले आहेत हे अगदी इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत बघा. ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, सजीव जे आहेत हे सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. Then second, organisms compete with each other in a life-threatening manner. जे सजीव आहेत हे सजीव स्वतःचा जीव जगण्यासाठी एकमेकांच्या मध्ये जीवघेणी स्पर्धा करतात आणि या स्पर्धेमध्ये तेच सजीव तगून राहतात किंवा सस्टेन राहतात. आपण म्हणूयात की ज्यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा वैशिष्ट्य आहे किंवा वेगळ्या प्रकारचा गुणधर्म आहे तेच सजीव या कॉम्पिटिशन मध्ये जगून राहतात किंवा तगून राहतात. Natural selection also plays important role because natural selects only those organisms which are fit to live and rest are perish. यामध्ये निसर्गाची निवड सुद्धा महत्त्वाची आहे, कारण निसर्गामध्ये तेच सजीव फक्त जगतात ज्यांच्याकडे एक वेगळेपणा आहे किंवा ते त्यामध्ये राहू शकतात, त्या परिस्थितीमध्ये ते झुंज देऊ शकतात आणि बाकीचे जे आहेत हे मरण पावतात. Sustaining and selected organisms can perform reproduction and thereby give rise to the new species with their own specific character. This is the Darwin theory of natural selection. आता जे जीव जगलेले आहेत हे जगलेले जीव काय करतात, पुन्हा रिप्रोडक्शन करतात आणि असं हे रिप्रोडक्शन होत असताना एक लॉंग ड्युरेशन जातो आणि त्याच्यापासून एक नवीन प्रजाती निर्माण होते. यालाच ही जी थेअरी त्यांनी सांगितली, हीच थेअरी कोणती आहे, डार्विन्सची नॅचरल सिलेक्शन थेअरी आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगते, डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन कोणते आहे, पॉइंट्स हायलाइट केलेले आहेत. हे पॉइंट्स तुम्ही अगदी लक्षातच ठेवायचे आहेत. पहिला पॉइंट कोणता आहे, ऑर्गॅनिझम्स रिप्रोड्यूस प्रोलिफिकली, म्हणजे सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात. जे सजीव जगलेले आहेत हे एकमेकांमध्ये जीव घेण्याची स्पर्धा करतात आणि या स्पर्धेमध्ये तोच टिकून राहतो ज्याच्याकडे एक वेगळं वैशिष्ट्य आहे किंवा वेगळं गुणधर्म आहे. आता हे वेगळं गुणधर्म याच्यावरती एक मी तुम्हाला एक्झाम्पल सांगत आहे नेक्स्ट स्लाइड मध्ये. त्याच्यापूर्वी पुढे काय त्यांनी सांगितलं, नॅचरल सिलेक्शन जे आहे हे सुद्धा या महत्वाचा भाग आहे, कारण निसर्ग सुद्धा त्यालाच निवडतो जो या निसर्गामध्ये राहण्यासाठी किंवा त्या परिस्थितीमध्ये राहण्यासाठी अनुकूल आहे. बाकीचे जे आहेत ते मरतात. जे जगलेले जीव आहेत हे पुन्हा रिप्रोडक्शन करतात आणि लॉंग पिरियड मध्ये हळूहळू जसं त्यांचं रिप्रोडक्शन सुरू होत राहील पुढे जाऊन त्यांच्यापासून एक नवीन प्रजाती तयार होते. सो दिस इज अ नॅचरल डार्विन्स थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. ओके, आता हे तीन जे काही मी पॉइंट सांगितलेले आहेत याच्यावरती एक आपण एक्झाम्पल बघूयात. सी दिस इज अ एक्झाम्पल. बॉक्स 1, 2, 3, 4 हे जे तुम्हाला 4 बॉक्स दिसत आहेत याच्यामध्ये तुम्हाला पहिल्या बॉक्समध्ये एक रेड कलरचा इन्सेक्ट दिसत आहेत. त्यानंतर सेकंड बॉक्समध्ये तुम्हाला या ठिकाणी हा ग्रीन कलरचा इन्सेक्ट दिसत आहे. तर हे जे लाल कलरचे किडे आहेत हे सर्व पहिल्या बॉक्समध्ये आहेत. दुसऱ्या बॉक्समध्ये या लाल कलरच्या किड्यांच्या मध्ये एक छोटासा म्युटेशन झालेला आहे किंवा जेनेटिक व्हेरिएशन झालेला आहे आणि हा ग्रीन कलरचा त्याला रंग आलेला आहे. ठीक आहे, तर हा बॉक्स 2 मध्ये आपल्याला दिसत आहे. आता बॉक्स 3 मध्ये जाऊयात आपण. बॉक्स 3 मध्ये काय आहे, काही लाल कलरचे किडे आहेत तर काही हिरव्या कलरचे सुद्धा किडे आहेत. वरती एक कावळा सुद्धा आहे. तर या कावळ्याचं बक्ष काय आहे, तर जमिनीवरती हे जे लाल आणि हिरव्या कलरचे किडे आहेत हे या कावळ्याचे बक्ष आहे.
ठीक आहे. तर बघा, जसा कावळा वरून आपले भक्ष्य शोधेल तेव्हा त्याला पहिल्यांदा जमिनीवरती हे लाल कलरचे किडे पटकन दिसतील आणि तो पटपट ते किडे उचलून खाऊन टाकेल. परंतु हिरव्या कलरचे जे हे किडे आहेत, हे हिरव्या कलरचे किडे गवतामध्ये हिरवा रंग त्याचा एकमेकाशी मॅच होतो, त्यामुळे ते कावळ्याला पटकन दिसून येणार नाहीत आणि हे हिरव्या कलरचे किडे तसेच राहतील. परंतु लाल कलरचे किडे हे हिरव्या रंगाच्या गवतावरती पटकन दिसत असल्यामुळे कावळ्या तो पटपट उचलून खाऊन टाकतो. आता बॉक्स नंबर 4 मध्ये आणि फक्त ग्रीन कलरचेच किडे उरलेले आहेत आणि त्याच्यापासून पुन्हा रिप्रोडक्शन झालेलं आहे. म्हणजे या उदाहरणावरून आपल्याला काय समजून घ्यायचं आहे विद्यार्थ्यांनो, तर या किडे जे होते, लाल कलरचे किडे होते, लाल कलरच्या किड्यांमध्ये एक छोटंसं जेनेटिक व्हेरिएशन झालं आणि त्याचा कलर हिरवा झाला. तर हिरवा कलर हा जीवन जगण्यासाठी एक त्याच्याकडे वेगळं असं यासाठी काय म्हणलेलं आहे, मॉडिफिकेशन इज इसेन्शियल फॉर विनिंग. म्हणजे ती जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये जगण्यासाठी त्याला एक वेगळा गुणधर्म किंवा एक वेगळं वैशिष्ट्य मिळालं. जर लाल कलर आहे हा कावळ्याला पटकन दिसला त्यामुळे त्याने ते पटपट उचलून टाकलं. परंतु हिरवा कलर हा गवताच्या कलरशी मॅच होत असल्यामुळे तो एक वेगळं त्याच्याकडे स्पेसिफिकेशन आलं म्हणूयात किंवा एक वेगळं कॅरेक्टर त्याच्याकडे आले, त्यामुळे त्याचं पुन्हा अगेन रिप्रोडक्शन झालेलं आहे. तर हे झालं एक एक्झाम्पल. आता हे जे डार्विननी आपल्याला थिअरी सांगितली आहे, या थिअरीमध्ये सुद्धा काही ऑब्जेक्शन्स आहेत. हे ऑब्जेक्शन्स बघण्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की चार्ल्स डार्विन यांनी एक बुक पब्लिश केलं. हे बुक होतं द ओरिजिन ऑफ स्पेसिस. ओके, आता आपण या बुक मध्ये त्यांनी जे थिअरी सांगितली आहे त्याच्यावरती काही ऑब्जेक्शन्स घेतलेले आहेत. हे ऑब्जेक्शन्स कोणते बघूयात. नॅचरल सिलेक्शन इज not the only factor responsible for evolution. म्हणजे निसर्गाची निवड हे एकमेव फॅक्टर उत्क्रांतीसाठी कारणीभूत नाही आहे. देन सेकंड, डार्विन डिड नॉट मेन्शन एनी एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस मॉडिफिकेशन. ओके. देन थर्ड, देयर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट स्लो चेंजेस अँड अब्रुप्ट चेंजेस. म्हणजे फास्ट होणारे जे बदल आहेत किंवा हळूहळू होणारे बदल आहेत याच्याबद्दल डार्विनने कोणत्याही प्रकारचं एक्सप्लेनेशन दिलेलं नाही. So these are the 3 objections which can be taken on the Darwin's theory of natural selection. The next point is a Lamarckism. Lamarck proposed that morphological changes occurring in a living organisms are responsible for evolution. The reason behind that morphological changes is active or laziness of that organisms is called this concept as a principle of use or disuse of organs. म्हणजे त्यांनी एक 2 कन्सेप्ट सांगितलेले आहेत. पहिली आहे ती यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स आणि सेकंड आहे ती आहे इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. त्यालाच आपण लॅमार्किझम असं सुद्धा म्हटलेलं आहे. ठीक आहे. तर त्यांनी काय सांगितलं, तर जो काही शरीराचा बाह्य बदल आहे हा बाह्य बदल कशावरून होतो, तर त्या जीवाने केलेला प्रयत्न किंवा त्या जीवाने केलेला आळस, ऍक्टिव्हनेस और लेझीनेस, याच्यावरून त्याचं नाव काय पडलेलं आहे किंवा त्या कन्सेप्टला आपण काय म्हणलेलं आहे, यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन्स. तर त्याचा एक्झाम्पल काय आहे. आता सुरुवातीला हा जो प्राणी दिसत आहे, जिराफ प्राणी आहे, या जिराफाचा जो पूर्वज होता हा अशा प्रकारे होता. बघा, याची मान अगदी गाढवाप्रमाणे अशी आहे, कारण त्यावेळेला जी झाडं होती ही झाडी कमी उंचीची होती आणि कमी उंचीच्या झाडाची तो पाने खात होता. हळूहळू जसजसे वर्ष वाढत गेली, परिस्थिती बदलत गेली, झाडांची उंची वाढत गेली, त्यामुळे तो आपली मान ताणवून झाडावरची पाने खायला सुरू केला. त्यानंतर पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा झाडांची उंची वाढत गेली, तो त्यासाठी सुद्धा आपली मान ताणवून झाडावरची पाने खायला सुरू केला. आणि सध्या कसं सुरू आहे, झाडांची उंची वाढलेली आहे, त्यामुळे जिराफाने आपली काय झालेलं, त्याने आपल्या मानेचा काय केला, यूज केला किंवा त्याने ऍक्टिव्हनेस दाखवला आणि झाडावरची पाने खाण्यासाठी त्याने आपली मान ताणवली, त्यामुळे त्याची मान कशी झालेली आहे, लांब झालेली आहे. आता या ठिकाणी बघा दिसत आहे उंच झाड आहे आणि उंच झाडावरची पाने खाण्यासाठी त्याने आपली मान उंच करत तो खात असल्यामुळे वर्षानुवर्ष हे घडत गेलं, त्यामुळे आता जिराफाची मान ही लांब झालेली आहे. So this is an example of use and disuse of organs. त्यानंतर आपण आणखीन सुद्धा एक्झाम्पल सांगू शकतो. बदक आणि हंस यासारखे जे प्राणी आहेत, हे प्राणी नेहमी पाण्यात असल्यामुळे त्यांचे जे पाय आहेत हे कसे झालेले आहेत, पाण्यात पोहण्यायोग्यच झालेले आहेत. शिवाय इमू किंवा शहामृग यासारखे जे प्राणी आहेत हे कधीच उडले नसल्यामुळे त्यांचे पंख कसे झालेले आहेत, कुमकुवत किंवा युजलेस झालेले आहेत. हे आपण एक्झाम्पल सांगत आहोत कशाचे, यूज अँड डिसयूज. म्हणजे जिराफाने काय केलेलं आहे, आपल्या मानेचा यूज केलेला आहे, ऍक्टिव्हनेस दाखवली
दाखवलेला आहे, परंतु शांभृक आणि इमू सारखे जे प्राणी आहेत त्यांनी काय दाखवलेलं आहे, लेझीनेस दाखवलेला आहे. उडण्यासाठी त्यांना उडण्यासाठी पंख दिलेले होते, पण ते उडले नसल्यामुळे आता त्यांचे पंख कसे झालेले आहेत, कमकुवत झालेले आहेत. देन सेकंड त्यांनी काय सांगितलं, थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर. आता हे काय आहे बघूया. ऑल ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आर transferred from one to another generation. This is called as the theory of inheritance of acquired characters. ओके, म्हणजे ॲक्वायर्ड कॅरेक्टर म्हणजे त्या सजीवाने स्वतः प्रयत्न करून जे काही कॅरेक्टर ॲक्वायर्ड केलेलं आहे त्याला आपण ॲक्वायर्ड कॅरेक्टर असं म्हणतो. तर हे कॅरेक्टर एका जनरेशन पासून सेकंड जनरेशन कडे पास होतात असं लॅमार्कने सांगितलं. आता या ठिकाणी बघा, हा जो बॉडी बिल्डर दिसत आहे, या बॉडी बिल्डरने याची बॉडी कशी निर्माण केली आहे, तर त्याने व्यायाम करून ही बॉडी निर्माण केलेली आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला हा लोहार दिसत आहे. हा लोहाराने सतत घणाचे घाव तो घालत असतो, त्यामुळे त्याचे हे जे आर्म्स आहेत हे आर्म्स कसे झालेले आहेत, स्ट्रॉंग झालेले आहेत. सपोज आता हा जो बॉडी बिल्डर आहे, या बॉडी बिल्डरला जर काही मूल झाले तर याचे मूल जन्माला येतानाच बॉडी घेऊन येणार आहे का, नाही. किंवा हा जो आपण लोहार दिसत आहे, या लोहाराला सपोज मूल झाले तर याचे मुलाचे हात किंवा त्याचे खांदे हे जन्माला येतानाच अगदी बळकट असणार आहेत का, नाही. त्यामुळेच आपल्याला हा जो सेकंड त्यांनी सांगितलेला आहे थिअरी ऑफ इनहेरिटन्स ऑफ ॲक्वायर्ड कॅरेक्टर, त्याला आपण लॅमार्किझम असं म्हणलेलं आहे, हा चुकीचा ठरवण्यात आलेला आहे. कारण ॲक्वायर्ड कॅरेक्टर, ज्या सजीवाने जे कॅरेक्टर ॲक्वायर्ड केलेले आहेत म्हणजे त्यांनी स्वतःहून ते मिळवलेले आहेत, त्यामुळे ते पुढच्या जनरेशन मध्ये पास होत नाहीत. सपोज या ठिकाणी जेनेटिक कॅरेक्टर्स असते तर ते जेनेटिक कॅरेक्टर्स फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन ते पास होतात, बट ॲक्वायर्ड कॅरेक्टरिस्टिक्स हे पास होत नाहीत. त्यामुळे हे त्यांनी जे सांगितलेलं आहे आपण चुकीचं ठरवलेलं आहे. त्याच्यासाठीच ऑगस्ट विजमॅन हे एक शास्त्रज्ञ होते. यांनी हे प्रूफ करून दाखवण्याचा एक प्रयोग केला. त्याच्यामध्ये त्यांनी एक उंदीर घेतला. या उंदिराची त्यांनी पहिल्यांदा शेपटी कट केली. त्याच्यापासून जे या दोघांच्या उंदरांच्या पासून हा जो आणखीन एक उंदीर निर्माण झाला, याची सुद्धा त्यांनी शेपटी कट केली. पुन्हा हा जो उंदीर होता शेपटी कट केलेला, त्याच्यापासून आणखीन एक उंदीर निर्माण झाला, त्याची सुद्धा त्यांनी शेपटी कट केली. असा हा जो प्रयोग होता, हा जवळजवळ त्यांनी 21 वेळेला हा एक्सपेरिमेंट केला. आणि हा 21 वेळेला एक्सपेरिमेंट केल्यानंतर सुद्धा 21व्या वेळेला जो उंदीर जन्माला आला हा शेपटी सकटच जन्माला आला. त्यामुळे त्यांनी सांगितलं की त्यांनी हे पटवून दिलं की लॅमार्कनी हे जे स्टेटमेंट मांडलं होतं की ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स हे एका जनरेशन पासून सेकंड जनरेशनला ट्रान्सफर होतात, हे त्यांनी चुकीचं आहे हे या एक्सपेरिमेंट थ्रू समजावून सांगितलं. Then next point is a speciation. Here I give the definition of speciation. The group of organisms that can reproduce fertile individuals through natural reproduction is called as a species. Genetic variation is responsible for formation of new species from earlier ones. Besides, geographical and reproductive changes are also responsible. Similarly, जिओग्राफिकल और रिप्रोडक्शन आयसोलेटेड कॅन लीड्स टू द स्पेशिएशन. ओके, तर या ठिकाणी मी एक तुम्हाला एक्झाम्पल देत आहे. हा जो पक्षी आहे, या पक्षामध्ये फक्त चोचीचा आकार बघा, या चोचीचा आकार, या पक्षाच्या चोचीचा आकार, याच्या आणि याचा, यांच्या ही जी काही चोच आहे या चोचीच्या मध्ये थोडाफार फरक झालेला आहे आणि त्याच्यापासून वेगवेगळ्या ह्या जाती निर्माण झालेल्या आहेत. तर यालाच काय म्हणलेलं आहे आपण, स्पेशिएशन असं म्हटलेलं आहे. देन लास्ट पॉइंट इज अ ह्युमन इव्होल्युशन. मानवाची प्रगती किंवा मानवाची उत्क्रांती कशी होत गेलेली आहे, आता हे आपण पिक्चर्स थ्रू बघूयात. सुरुवातीला 7 करोड वर्षापूर्वी कुठल्याही प्रकारचे अस्तित्व नव्हते. 7 करोड वर्षापूर्वी पहिल्यांदा एशियंट ॲनिमल लाईक लेम्यूर म्हणजे असा लेम्यूर सारखा दिसणारा हा प्राणी आपल्याला बघायला मिळाला. हा जो प्राणी आहे हा झाडावरती होता. त्यानंतर हळूहळू हा 4 करोड वर्षापूर्वी या प्राण्याची जी काही शेपटी होती ही शेपटी पूर्णपणे नाहीशी झाली. कधी तर 4 करोड वर्षापूर्वी. ठीक आहे, त्यानंतर हळूहळू त्याच्या हाताची हालचाल सुद्धा दिसत आहे. त्यानंतर 2.5 कोटी वर्षापूर्वी तो झाडावरून खाली गवताळ प्रदेशामध्ये उतरला. त्याच्या हाताची मूठ किंवा पायाचा पंजा व्यवस्थित पडू लागला.
त्याचबरोबर रामापेथिकस हा जो प्राणी आहे हा 1 कोटी वर्षापूर्वी बघा हा त्याच्या इरेक्ट पोझिशन मध्ये उभा आहे, म्हणजे हळूहळू त्याच्या शरीराचा विकास होत गेला, त्याच्या बुद्धीचा विकास होत गेला. त्यानंतर ॲस्ट्रोपिथिकस जवळजवळ 40 लाख वर्षापूर्वी तो जो काही अवजार आहेत किंवा हत्यारे आहेत ही हत्यारे वापरायला सुरू करू लागला, ताठ चालू लागला. त्यानंतर स्किल्ड ह्युमन हा जवळजवळ 20 लाख वर्षापूर्वी आपल्याला बघायला दिसत आहे. तर 20 लाख वर्षापूर्वी हा जो कुशल मानव आहे हा कुशल मानव बघा ताठ चालत आहे, त्याचबरोबर हत्यारांचा वापर करत आहे. हत्यारे वापरून शिकार करणे किंवा त्यांना खाण्यासाठी जे काही झाडांचा पालापाचोळा किंवा फळं लागतात ते तोडून खाणे, हे सर्व या स्किल्ड ह्युमन मध्ये आपल्याला दिसू लागलं. त्याच्यानंतर मॅन विथ इरेक्ट पोश्चर अगदीच ताठ चालू लागला. निएंडरथल हा जो मानव आहे हा 1.5 लाख वर्षापूर्वी विकसित झाला. त्याच्यामध्ये काय होते गुणधर्म, तर तो अगदी ताठ चालू लागला, त्याचा बुद्धीचा विकास हा झाला होता, त्याचबरोबर तो अवजारे घेऊन शेती वगैरे करू लागला होता. त्यानंतर क्रो-मॅग्नन मॅन हा जो आहे हा 50 वर्षापूर्वी डेव्हलप झाला. त्याचबरोबर आता हळूहळू मानवाची प्रगती इतकी होत गेलेली आहे की सध्या मानवामध्ये सिव्हिलायझेशन झालेलं आहे, त्यांनी इंडस्ट्रीजमध्ये तो आहे. त्याचबरोबर आता कम्प्युटरचं जग आलेलं आहे. ठीक आहे, तर मानवाची प्रगती जी झालेली आहे ही अशा प्रकारे हळूहळू होत आलेली आहे. सपोज तुम्हाला मी हे जे पॉइंट्स घेतले यामध्ये काहीही डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. थँक्यू.